चल ते सडेल तुझी बायको कुठे आहे तुझी आणि तिला वगैरे चाल. तिच्यामुळे सारे वाटोळ होऊन राहिलं त्या सडेल बायकोमुळे. हा सायाच्या खलास होशील ना याच्या काही आणतील देतो सायाजीला काढून. लवकर आणतील लवकर काढ घराया बाहेर. भाऊ असा काऊन करून राहायला गड्या तू पिसाट्यासारखाच करून राहिला वा आला त्यापासून. अरे वा चुकलं माझ्या मी तुला 9 साल सांगितलं नाही त्याचा तुला राग आला. पण कसा आहे असा काहीचा काही बोलू नको ना. मा प्रेम आहे माई बायको. मी तिच्या जीवापार प्रेम करतो आणि तू म्हणतो तिला काढून दे. असं कसं काय होईल सांग बा तू आता. कसं काय होईल तिला एक तर बा पोरगा बी आहे एक तर या वयामध्ये कुठं लेकर होत नाही. तू बोले पोरगा झाला लाल सांग आता. बोले पोरगा झाल्यावर तुला खुशी राहील तू होतं तुला काढून ते. अरे ते भाग्याची आहे ना आपल्या घराले पाय लागले तिच्या त्या वयात पहिले पोरगा झाला. तून महातीरच मारला ना बापा. मोठं म्हणजे जगाच्या पाठीवर खूप मोठं काम केलं तुले तर बापा. आता काय म्हणा तुले तो भारतरत्न कोणता पुरस्कार म्हणतात तो द्यायला पाहिजे. एवढं मोठं काम केलं ना. साया लेकर होत नाही या वयामध्ये खच गचकला तर ते पोरग भीक मागेन रस्त्यात सांगून राहिला मोठा म्हणजे शिल्लक कोणाला. म्हणते तू त्या सडेल 9 साली बोलायला नाही तुला जर रागाला. अरे हेट असे 9 सन पावसात मी येत बी नाही. मला कुठे नवाई यावी त्याची खायची. चालला मोठा आडीचा. त्या कमलीला बोलावतो फक्त पहिले तिले बोलाव. सडेल त्या बायकोले बोलावटी. असा बोलू नको ना. काय तू काय भाऊ असा बोलू नको बुवा. तुझ्या मानपान ठेवतो म्हणजे मग तू काही बोलशील काय आता सांग बुवा. माझी बायको आहे ना ते मा प्रेम आहे ना ते. तू तिले बोलून राहिला. मला काय बोलायचं बोलणं हो बोलत मार माया पण बायकोला नको बोलू बाय. बे तू तर तिच्यामुळे वाया गेला की नाही. तिले बोलाव लवकर. तुझ्या काही घेणे नाही. ती आता तोंडाळची माशी नाही उठत रे. ते सांगते तसं तू करतं नसतं तिच्या पुढे डम मान आता 9 साल नाही सांगितलं हो त्याच्या भाकर तुकडा तू बायको गेली ना रे. मग त्याची भाकर तुकडा तर करायला होता. तू अलग भाकर करून राहिला तिकडे खाऊन राहिला बिचारा. त्याची हालत ना त्याची. त्याचं लग्न करून द्यायला पाहिजे. या भामट्याने लग्न केलं डॅनियानं. सांगा किती मादर होत आहे मग. याचं सटसट वय वय करे. मग तो देवान पोरगा त्यानं काय करा. काय करा रे गड्या आता कुकडे वाचू नको तुला सांगून राहिलो मी. भाऊ तू या कसा मानपान ठेवून राहिलो होतो कसा अगोपणा करू नको. त्याचं तो पाहिजे मला काही घेण देण नाही. तो अगो आहे पोरे ना तू. सारा या कमलीने सत्यानाश केला. बोलाव तिला बाहेर भला. कोण आहे एवढा माजून राहिला भाई. कमली कमली करून राहिला सटसट करून राहिला नीला बोलूनच राहिला. काय लागते का मला बाहेर. माजला का तो कोण आहे तर येऊ का बाहेर. ये बाई रे वाटच तर पाहून राहिलं तू. ये कधी येतो बाहेर कधी तुझ्या ढोंगणार लाता मारतो तर ये बाई रे ये बघ. गड्या वाद वाढू नको ना फालतू. अजून कसं वाद वाढीन वाद वाढीन बरोबर नाही नाही. काय का तो सडेल तोंड आहे तुमचा डुप्लिकेट मला बोलून राहिला. कोण आहे हा. बंद करू कमला भाऊ आहे तो मोठा. अगं नको बोलू. तुझ्या जट आहे ना तो. अशी बोलून राहिली का तू डॉक्साई नाही काही. त्याच्या भरोशावर तर खाऊन राहिलो आपण. अशी नको बोलू. तुमचा भाऊ आहे का. हा पाहा कुकडे भाजून राहिला ना. काही समय बोलून राहिला तू मला. मग मी बोलू नाही काय. दन दन बाबा दन दन बाबा मला दन दन बाबा एक सारखी बाबा. हे आहे का ती आग लावी कमली. चाल ते दिवस भरले व डोंगरे. चाल निघडू चाल. भाले फासलं तू ना. निघडू चाल. दादा जाऊ दे ना भाऊ असं करू नको ना फालतू. काय गड्या माणूस असतो कसं संसार आहे बा. चांगला संसार चालू आहे. बरबाद नको करू रे बाबले. मी तिच्याशिवाय नाही राहू शकत ना. कमलीशिवाय नाही राहू शकत मी. काय जाऊ दे ना भाऊ. कोणाला कोणता प्रेम आहे रे. तू साय तू प्रेम मला माहीत आहे कोणता आहे तर. तुला लहानपणापासून पाहून राहिलो ना मी. हिनं बरबाद लावलं ना बाबू तुले करणं. पण तुला समजत नाही ना. झांबला त्या वाहनाच्या. चालव निघडून चाल निघ. थोडीशी पुढे जाय तू. जाय बरोबर गल्लीने लागतो. मी बरोबर करतो. सांगतो यायला समजून. तुमचा तर बापा निराळच का बाबा. मला देऊ राहिले पाठवून तुम्ही काही बाबा. चाल तू जाऊ दे ना. चाल तू मग पाहू काय तर. चाल तू होय पुढे सायाच्या आड्याने मागं होय तू गरीब मुकड्या. चाल त्या पोराला घेऊन जा तिकडे. चाललं तिच्या मांग चाल निघडून चाल. अरे काय बुडे आले का नवस खाऊन. जमकी झालं खायचं. आज तर मस्त बोकड्या साधी खायची. काय तर नवसन काय दाखवस रे बा. त्या मंदिरा आल्यानं बोकडे कापून दिला. नवस बंद केली म्हणत आम्ही ना. बोकड्या जीवनी द्यायला लागत म्हणून टिसा. प्राणी हत्या बोंद आहे टिसा. डायरेक्ट सांगितलं त्यानं. काढून दिलं त्या मंदिरा आले कुठे बोकड्या काटला. आलं बापा वापस हिंबटलं तोंड करून. काय करतो मग. आता बोकड्यानं कायचं बोकडी. सकाळी सायचं उपायतापाशी गेलो म्हटलं बोकड्या भेटीन खायला. काच काही हो ते तोंडातून हिसकलं त्या मंदिरा आले.
फक्त मोठ्या हौशीने गेलतेच काय मग थोडलं. मग बाहेर कापते एखाद्या झाडाखाली मंदिर आले नाही म्हणत तर. हो बापा झाडाखाली गेल तरी बापा निंबाय झाडाखाली कापायले, पण तट्टी आली ते बवारी काय म्हणत बोकड्या कापूच देत नाही. मरी माझ्या बोकड्या चालतच नाही, आता बंद केलं आम्ही न ते. ते बोकड्या कापायचं नाही मरी माझं. उतरेले का मग तर साऱ्या तोंडचा घास हिसकला समजा. त्या मंदिर आले ना का मग तर काही हिंमत तोंड झाले ती उपाशी झाले मग घरी. अशी नाही तर काय तर बक्कर उपाशी. आता कसं नवस म्हटला बोकड्याचा नवस म्हटला की कोणी जीवनच जात नाही घरू अकातल्या सारखं असते ना का. थोडस जमके होते असं वाटलं, पण काचं काही रे बा सारं बा कोळलं झालं. घ्या मग दाबून जा ना बोकड्या खायले मरी माझा नवस या नवसच निघला. अव्वा पण आता तुला एक गोष्ट सांगू का. गोष्ट सांगते बाबा बुड्या काय बाबा बुड्या सिक्रेट सांगा बुड्या सांगा ना गोष्ट कोणती आहे. हे तो डॅन्याचा मोठा भाऊ नाही काय, त्याला फोन केलता मी आज. त्याला म्हटलं गड्या डॅनी उभा आडवाच माझला गड्या गावामध्ये तुझ्याबरोबर तर रात देऊन राहायला तू ये म्हटलं. त्याला समजून सांग जरासा. त्याला भेटते तो मोठा भाऊ भाले डॅन्या चांगला टरले काय तिच्या पुढे. बरं येऊन राहिला मग तो बुडा येऊन राहिला. हो येतो म्हणेन तो संध्याकाळी येतो म्हणे गावात. आज पाहिजे तो मजाच आहे गावामध्ये. डॅनेच्या ढुंगणाई साल्टात उडवतो तो बेकार आहे तो. झांगो म्हटलं घंटा लागते बापा. हा डॅने फॅने नांदी नाही लागत त्याच्या. बापा डॅनी बुड्याची काही चुकी नाही. ते कमला बुडी माझर जोड आहे ना ते माझ्याला आहे. तिच्या ढुंगणाई झालट उडायला पाहिजे. तीच बोगस आहे ना. 17 नवरीने एक नावऱ्याची डंगरी आहे ते काय पैशासाठी वापर करून राहिली या बुड्याचा फक्त डॅनी बुड्याचा. पण या डॅन्याला समजत नाही याले मोठा गोड आहे. गोड वाय बाईचा बाईच्या बुडी लागते हा डॅनी. तू ते सारखं होते ना. थांब झांगोली येऊ दे ना गावामध्ये डॅन्या मोठ्या भाले. त्या कमलीच्याही गांठीवर झपके मारते तो का सोपी समजला का माणूस. मागे पुढे नाही पाहत तो गोडी बेकार आहे तो. त्याने सरकस व्हायला पाहिजे. ज्या वेळेस हे कमला बुडी गावातून पोहून जाईन की नाही इले काढून देईन की तो झांगो बुडा ता हा डॅनी बुडा सुधरेल. हा सुधरत नाही डॅनी. हा तर उभा आडवा कुदून राहिला गावामध्ये आता. ते नर सरकस होते पाहतो. निम सायाचे माझ्या भावाले फसवलं सायाचे डंगऱ्या वाहनाचे पोरग पहिल्या नोटी फसवायसाठी बाबा आले लुच्च्या. रट्टा मारीन तुले. हल हल भाऊ असं करू नको ना. माझी बायको आहे ते. ओ दादा ओ भाऊ काढू नको देऊ ना. मी लय प्रेम करतो रे तिच्यावर. कोणतं प्रेम आहे रे तुझे. कोणतं प्रेम आहे साया. हे लुच्ची आहे कमली का सुदी आहे का तुले फसवून राहिली ना. गिवीन ना तुले. गुंटाभर जागा ठेवणार ना तुझ्या तू. भाऊ असं करू नको ना भाऊ. काय निघ कर व्हायला लाव का. हल डगर तर मागेच लागलो सोडत नाही मा पिच्छा आता सोडत नाही. बुडे बा तुम्ही तर म्हणा बुडा 2-4 दिवसांनी ते हात टपकला हा झांगो बुडा. आणि बापा बुडीचे मागोही लागला कमलीला पादते राजा झागो दिल्या. हीच काय शिकू दे डॅनीला. ते मी म्हणू की नाही तुले कसं आहे होणार आहे. झांगो लय बेकार आहे. दिली पहिल्याच दिवशी कमली काढून. चाल ना पुढे काय ते पाहून चाल. मित्राला दाखवा लागेल. मित्र व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं. चला पुढे आता पाहू. बापा ओ गड्या झांगो मार नको रे तिले मारू नको. अरे सायाची त्याच लागी अरे येणं फाट पाडला मान आता म्हणजे सायाची बोगस आहे ना हे डंगरी. त्या गावात कमल्या तोंडाची तुला तोंड दाखवायचं. निघ तू निघ. सायाचे मा भावारे बैकून देऊन राहिली तू. हे कर ते कर असं कर फलानं कर ढमुक कर. खलास करतं का मा भावाले डेनेला खलास करतं का तू. काय नवरा मला म्हणून नाही राहिला. तू कोण रे मला म्हणणार. काय तर बापा मी तुला बोलून नाही राहिले. काऊन बोलून राहिली की माझ्या नवऱ्याचा मोठा भाऊ आहे म्हणून. तू तर मला काही माहीत बोलून राहिला रे. आता नाही ठेवत तू. निघटून लवकर जाय. शिल्लक चालून राहिली का. दात पाळा लागतात वाटते तुझे. निघडून काही मा भाले बायकोन फायकोनी पाहिजे. चाल निघ. सायाचे फसव्या लवड्याचे. आणि मले म्हणते ते उरू तू काय कोण बोलून राहिला. नवरा मापुढे शब्द भादरत नाही. तू चबरून राहिली वाटीस. 2-4 झपकी मारी ना. मी बाईच्या जातील मारत असतो म्हणून. अजून तुले मारायला काय टाइम नाही लागत. एका बुक्क्यात तू दातच पाडीन. मुखात एक नाही ठेवणार. निघडून चाल. रे तू मला म्हणणारा कोण असतो. कोण्या गावाचा आहेस रे तू. आला मोठा आटी मला बोलायले काही वाटू दे ना जराशी. जरासं काही वाटू देत जाते जनामनाची. नवरा मी पाहून घे. तू काय शानपणा करून राहिला आमच्या दोघांच्या मनात. नवरा बायकोच्या काही बोलायचं काम नाही ना तुझ्या. निघणं आठवून कुठून आला.
हो बाबा, या झांगा बुड्याची तर काहीच ठेवली नाही. या बुड्डीनं पुरी काढली, अशी तशीच करून टाकली पुरी. अरे बाबा, हे शिल्लक जाणार बा कमली कोणाची ठेवत नाही. झांगुली काय ठेवणार आपण? झांगुली काही दबत नाही गे दिली. टाइम पडला तर एखादा झपका मारतेच, काळीचा रट्टा देते दिली. बोल नको ना भाऊले बोल नको तू. भाऊले बोल नको. तुझ्या भाऊ गेला उडत. तुझ्या भाऊ मला एवढा बोलून राहिला तरी तू काही बोलून नाही राहिला. नवरास का तू? त्यांचा नवरा तर बापा कोणी त्याच्या बायकोला जर बोलून राहिला पुढे तर त्याच्या हप काढण्यात द्यायची ठेव. पण बाबा तू तर निरा ऐकूनच राहिला. असं ऐकूनच राहिला. दे त्याला बायकून. हा तो भाडखाऊ ऐकतेस ती म्हटलं. आज लोक बायकोच झाली ना तू. मागे वावर काढलो तिने इकरी. वावराचा गेम हुकला तर लेकरू पैदा केलं तिनं. आता लेकरू पैदा करून त्याचे भंडारे म्हणजे काय नवसात पैसा खलास करून राहिली आता. यादानं पैसे घ्यायला लावतं त्याला. नवसं फेडायला होतं का? लुच्च्या खानीचे खलास करतं का? आले होताना तर काय चक करून राहिली का त्याला? नवऱ्याची इस्टेट आहे. मी गमाईन नाही तर काही करीन. तुला काय घेऊन देणार रे? तुला कोण पोट दुखून राहिलं? तू काय आला रे? कोण्या गावचा असतं? अटियाला मोठा तीर मारायला. काय तीर मारून राहिला तू? त्या नवऱ्याची इस्टेट तर कमायला गेलता विचारणं त्याले. या दादाची इस्टेट आहे झांगूची. झांगूचं कमायला न्यायला दिला या फकण्याले त्या नवऱ्याले. म्या माया कमायला न्यायला दिलाय. फुकाचं आई तर निवतं खाऊन राहिला महा. काय सांगून राहिली हो तू? तुला काय माहित आहे वध तुरा? शपट्या वाहनाचे. बुडा बोयकला रे बाबा. काहीच बोलून राहिला बुडा. इले जोडते राजा हा आता. याची तळी पाटली मस्त गेली सांग बुड्याची. आता नाही ऐकत हिचा. जोडते नाही हागवतेच. थांबा तुम्ही जरासं. थांबा. बैकू द्या हे वातावरण. त्याची तई पायातली मस्त गेली तर कोणाचं ऐकत नसते. झांगो माझ्या डॅन्या काहीच नाही बोलून आला. चुप राहून निघू मोठ. त्याला माहिती आहे काही भाजरलो तो आपल्या होबाळल्यात मारे 2-4. लय कमावलीशीन तू नाही इस्टेट आणि दिलीशीन त्या भावाले. ते काय सांगून राहिला रे मरे? मागचं मागे ते उकरून काही फायदा नाही ना आता. आताचं सांगणं काय आहे तर मागचं काले उकरून मुर्दे काढून राहिला. बरोबर तुला आताच सांगावं लागते आहे की आताच. डॅन्या बाहेर गड्या कसा आहे आता? बरं आताच सांगतो ना तुले. बरं आता बोलत नाही मी जास्त. तू ना मग 4 चौकाचा अपमान केला ना मोठ्या भावाचा डॅन्याने. सांगतो तुले काय तर आताच सांगतो तुले. अरे होत असेल ते तू याच्याला करून घे. काय उपटत तर भारे बांधत बांध मग आता. हे बुढी तर काही शिल्लक आहे बाबा. काही बोलून राहिली डॅनी बुड्याच्या भाले. डॅनी बुड्याच्या भाले तर जात लोकांनी बोलत नाही. पण ही बुढी पाहा ना. भाऊ मी पुरी शिल्लक आहे कमला बुढी. काही मोठा नाही पाय ना. काहीच नाही ना माय. तिच्या नवऱ्याचा मोठा भाऊ आहे ना. पण काही इज्जत देत नाही. काय बोलून राहिली. नाही आता मा भाऊच बोलले असल्यावर काय बोलणार आम्ही? काय बोलणार? हा लुच्चले मा भावाले काही समजत नाही ना. भावाले आपली बायको बोलून राहिली तर आपण काही बोला 2 शब्द म्हणतात की काहीच नाही. भाद्रेच्या नावानं बोम नुसतं बैलासारखं पाहून राहिला. तू हिना कारण भांडणं करून राहिला. घेणं देणं दोघं नवरा बायकोच्या म्हणतात येऊन राहिला. आता मी इकडे भांडारे देऊ की बोकडे कापू काही करू? तुले काय करावं लागते गड्या? तुले काही काम नाही ना मा घरात येऊन शिल्लकपणा करायचा. मग आम्ही पाहून घेईन. कोणाला सांगेन भांडाऱ्याले नवसाले नाही सांगणार नाही. आमचं आम्ही पाहू ना. बरं आमचं आम्ही पाहू ना. बरं तुम्ही आता काय होते तर सांगतो तुम्हाला काय तर उद्या सांगतो ना. आता जेव्हा तुम्हाला दोघे जर भीक नाही मागायला लावलं तर मग म्हणतो हाई सांगू नाही मग. बा तुम्ही नेसते नाबूदच नाही केली तुम्हाला तर मग म्हणता सायच्या तुझ्या जर राहिले तर घर नाही रे. लुच्च्या माया घर आहे ते. का तर खरं नाही बुडा धिंगाणाच करते रे बाबा. एकते का बाबा? इकिन काले झाबरू नार करते बुड्डा. पाय तू आता याले काहीच नाही ठेवत फकण्याला द्यायला. हा भीकच मागीन गाव म्हणजे बुड्डी यावे. अरे जा त्याच्यानं होत असेल ते करून घे. डॉक्टर नका खाऊ आमचं. निघटून लवकर जा. जातो आता जातो मी. उद्या भेटतो सकाळी. उद्या फक्त कसं डॅन्या तू तयार राहतो आता. हो रे भाऊ जे काय करणं असेल ते करतो. जाय डॉक्टर नको. काय मस्त गरम केलं तुला. बरं हा मुळे मस्त गरम होते. सांगतो तुला उद्या. पुढचा कोण आहे हा सडेल तोंडा? आला मोठा अंधी मध्ये काय चिंती चालला मोठा. मला बोलून राहिला तो. मले मी कोण आहे त्याला माहितच नाही. तसा झटका माहितच नाही त्याला. बरोबर म्हणून तो बोलला मला. डॅन्याची वावर शिवर गेली की समजेन आता गेले काय तो नंग भाई चंग झाला हा की. तो काही ठेवत नाही. झगो गुंठा भरी ठेवत नाही जागा. तो होणारच आहे बुड्डा बापा. तुम्ही गेला बुड्डा राग पाय उपटत. खरे बाबा मा मोठा आबा किती बसला रे बापा. बोले म्हणे महिन्याभराने तू म्हणे तू भेटीले. पण आजच आला बा बुड्डा. कसा काय बापा? काय बा अचानक झाले बा तुम्ही तर? अरे बाबू झाबरू तुले त्रास होऊन राहिला तर अचानकच यायला लागेल ना. तो डॅन्या माजला ना त्या बरोबर. ते आबा त्याला हिसका शिकवायला आलो मी. तुम्हाला कसं का माहित पडलं? बुडा त्रास देऊन राहिला म्हणून मला डॅनी बुडा. अरे बा मी लयला येतो बाहेर गावले पण मला सारं माहित पडते का आत काय चालू आहे काय नाही.
तुझ्यासोबत खेटी घेऊन राहिला तर डॅने त्याला हिसका शिकवायला आलो ओटीसा. हा शिकवला त्याला हिसका. जाऊ द्या तुम्ही, काही महाबहिणांना नका लागू. तो बुडा कसा त्या बुडीच्या प्रेमात पागल व्हायला. ते बुडी म्हणून तसंच करते तो बुडा. काही नाही नका लागू तुम्ही, फालतू काही भांडणं करू नका. नांदी नको लागू म्हणतो तू. अरे मग ती बुडी तर खाक करून टाकेन कमली त्याले प्रेमामध्ये गोड गोड बोलू बोलू. डॅन्या भुईभांड होईन नाही. तुले काही ठेवणार नाही बाबू. भूमी येऊन झाल्यावर कोण पोरगी देईन तुले? सांग ना तू मले. ते अगदरच आपल्याला काम करा लागेल. अरे बापा जाऊ द्या हो बापा, बुडे बा नान नका लागू. ते बुडी जाऊ द्या, खलास करेन तर करू द्या. तू ना गड्या झॅबऱ्या लय साधा राहिला रे बा. त्या साध्यापणाचा फायदा घेतात लोक. त्या आबानं फायदा उचलला, त्या कमलीनं फायदा उचलला. तू असे साधे काम जर केलं ना तर लंबा लागशील, भुईभांड होशील. भुईभांड भूमिहीन दुसऱ्या निंद्याला जा लागेल तुले. 4 एकर जमीन आहे बाबू. तरी मी डॅनियला धमकी देऊन आलो आता. 4 एकर जमीन मानाता येणार करून द्या लागते झाबरूच्या. सांगितलं म्या. मानार तुम्ही 4 एकर जमीन करून देता तर मग तो बुडा खाईन काय? तो खाय ना तिकडे गोटे जाईन कोणा कामाले. लय जोर आहे त्याच्या. या वयात तो लेकरं पैदा करू शकते तर कामाला नाही जाऊ शकत काय? जमीनच्याच भरोशावर आहे का तो? बायको करा कशी समजली या वयामध्ये त्या लुच्च्याले डॅनियले. ते बोलता बा तुम्ही तर. हो मीच काही बोलतो. तो करीन लोफर काम तर का त्याच्या नांदी लागतं का बाबू? नाही ते बंदी जमीन तुझ्या नार करू आणि मग लगेच पोरगी पाहू आपण. लग्न करून टाकू तुझ्या झटकनी पटकनी. पहिले तर त्या डॅनेनं स्वतःचा विचार न करता ते विचार करायला पाहिजे होता की लेक माना तू बिना लग्नाचा राहिला, पहिले नाताच लग्न करू मग पाहुले का आपलं उरलं सुरलं. तर नाही, तर उभं राहण्याच्या पहिले स्वतः बायको करून घेतली. नातू राहू दिला तसाच मुंज्या. लाज वाटली मग त्याला डॅनियल ते आबाले. द्या ना बापा, त्या बुड्याला गरज होती. आता काय करता सांगा? आता ते बुडा बिना बुडाचं मळ काय, तर आपण काय करणार सांगा बुवा. वाया जाऊ द्या पैसे सारं वाया चाललं हे. मागेच म्हणून मी हे सारं इतका इंधन करून टाकते, कमलीला काढून देतो. पण तू गोट नागेस ना. नाही राहू द्या आबा मोठ्या आबा, काही करू नका रिकामी धंदे. जाऊ द्या, बुड्याचं प्रेम आहे ते. घ्या आता हाय प्रेम. तुला एका नवसात नाही बोलवणं मुरीमाल नवस दिला ते आबानं बोकड्या नवसात. जाऊ द्या ना, आता नाही बोलवलं त्या बुड्या मनाची खुशी. त्या बुड्याला आपण कुठे डसलो अशी. जाऊ द्या ना. घरातल्या माणसाला सोडून देते, बाहेरच्या उरार घेते तो डॅने. हे आपल्याला जमत नाही रे. नाही, तू सख्खा नातू असल्यावर त्यानं 9 साल सांगितलं नाही तुले मोरी माझ्या बोकड्या कापला तडीसा खप. सायजान तुले सांगितलं नाही तीच तर माझ्या ते पाहिली मस्त का झाली. बरं म्हणे बा. चला घरात चला, चहा पाणी जेवण खाऊन करा चला. ते जेव्हा गिव्याच राहू दे. तू काय तर संध्याकी पाहू काय तर मस्त. आता गावात चालू रे. चाल जेवण करून घेते पण मग गावात गेलो असतो आपण. आता काय एवढं अर्जंट आहे? नाही गावात जाणं अर्जंट आहे. चालणं मला 4-5 जण भेटणं आहे. आता लई दिवस आहे बाजूला मी. कसं आहे डॅनीचे मले बंदोबस्त करणं आहे ना. हा माजला तर कसं जीवराने लागणार काय? चला चाल मित्र, रोज भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा. आता आला डॅनीचा भाऊ. आता डॅनीला कसा सरका करते पहा. हा मित्र, कमेंट सुद्धा करा बरं. आणि मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा.